बेहतरीन गेंद। पहले ओवर की समाप्ति पे स्कोर हुआ है। ये फोर व्हीलर आई है अभी अभी, इसको तुरंत अंदर किया जाए। फोर व्हीलर। ओमकार ने इस तरह से गाड़ी चलाई थी, जो पीछे बैठा था उसे मिनी अटैक आ ही गया था। उधर छोटा सा गाड़ी चलाया, मेरे को बोलना पड़ा। शिवसेनेचे नगरसेविका उर्मिला पांचाळ मॅडम यांच्याकडनं पाण्याच्या बॉटल्सची सोय केलेली आहे. त्यांना कोणाला पाणी पाहिजे आहे त्यांनी समालोचन कक्षाकडनं येऊन पाणी घ्यायचंय. मात्र कचरा मात्र करू नका ग्राउंड वरती. अगले गेंदबाज प्रणय राणे पहली गेंद लेकर तैयार, सामना करेंगे अंकित। थोड़ी शॉर्ट गेंद रखी थी, कैच का मौका बन सकता था शायद। इंतजार करेंगे अंपायर के इशारे का। अंदर गिरा बाहर गिरा है, बाहर ना। 2 रन मिलता हुआ। इसी बीच वाइड। धन्यवाद सत्य मिश्रा मिश्रा प्रकाश सत्य मिश्रा सुसाइड कर लिया मैंने, सॉरी। सत्यप्रकाश मिश्रा, सत्यप्रकाश मिश्रा धन्यवाद. नाव संख्या झाली. संघाची धाव संख्या झाली आहे 7. प्रणय राणे पूर्णपणे प्रयत्न करतायत. आत्ता टप्पा पडेल, आत्ता टप्पा पडेल शोधण्यात वेळ. धाव संख्या वाढत 8. पुढील होणारा सामना टाटा रायनोज वर्सेस टाटा पॅन्थर्स. आपण तयार राहायचंय. आखूड पद्धतीचा टेक चेंडू जाऊन दिलाय समोरच्या दिशेला. 2 धावा निश्चित मिळतील. धाव संख्या वाढत 10. आता होतो तो सामना टाटा वुल्फ आणि टाटा लायन. अगदी बॉल थांबेपर्यंत वाट बघत फिल्डिंग चालू आहे. धाव संख्या झाली आहे 11. 4 चेंडू 10 धावा, 11 धावा. आता मात्र टप्पा चांगलाच टाकलाय. ज्या गोष्टीची अपेक्षा होती प्रणय राणे, मात्र त्यांनी त्या टप्प्याला नक्कीच दिशा दाखवून दिली.
बघायला गेलं तर त्या प्रकारे समोर देखील खेळणारा प्लेअर देखील चांगलाच आहे. सुंदर. ओके. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 12. 2 मिनिटं. धावसंख्या झाली 13. ओव्हरची समाप्ती. दुसरं षटक संपलंय. याआधी पहिलं षटक टाकलं ते यश गावकर. दुसरं षटक प्रणय राणे आणि आता तिसरं षटक गणेश दया. गणेश दया सामोरे जातील अंकित साळसकर. पहिला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसला. पंकज राणे यष्टीरक्षक बनून त्यांना ढाल बनून उभे चेंडूसाठी आणि आउट. पहिल्या चेंडूवरती विकेट. धावसंख्या झाली आहे 13. एक चेंडू 13 धावा. एक गडी बाद केल्यावरती स्ट्राईक वरती आलेत सागर जाडेजा. यांचं देखील खेळपट्टीवरती बरंच योगदान आहे. अशा प्रकारे चेंडू खेळतात आपण पाहिलं असेल. प्रॅक्टिस मध्ये देखील ते उंच मारतात. गणेश दया यांच्यासाठी काय कशा प्रकारचं आव्हान असेल पाहूया. गणेश दया वाट बघितली चेंडूची. थांबून चेंडू आला. ऑफ साईडच्या दिशेला भिरकावला. धावसंख्या वाढत 14. 2 चेंडू 14 धावा. रायनोज आणि पॅन्थर्स आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. यापुढील होणारा सामना आपला असेल. आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय. धावसंख्या झाली आहे 14. 2 चेंडू 14 धावा. मॅच बॉल आला. सागर जाडेजा सामोरे जातील गणेश दयानला. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू थांबले. वाट बघितली. भिरकावून दिला. धावसंख्या मिळतील 2. धावसंख्या झाली आहे 16. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू समोर सागर समोर मारण्याचा प्रयत्न. मात्र थोडा जरा चेंडू चुकला बॅटीवरती घेण्याचा आणि 2 धावा पुन्हा एकदा त्यांच्या खात्यात. धावसंख्या वाढत 15. वैयक्तिक धावा सागर जाडेजा यांच्या 5. 3 चेंडू 3 चेंडू 18 धावा. आता जो गेलेला चेंडू दिलीप
वाट बघितली, चेंडूला कापण्याचा प्रयत्न होता, पण ज्या प्रकारे कापण्याचा होता, पण त्या प्रकारे देखील झाला नाही. 1 रन मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या होत आहे 19. हाच चेंडू 19 धावा. 20 झाले. धावसंख्या झाली आहे 20. टाटा वुल्फ यांची धावसंख्या झाली आहे 20. तिसरं षटक संपलं. आता चौथं षटक कोण टाकणार याची थोडी चर्चा खेळपट्टीवरती. राऊंड मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे आज दिवसभरात सामने झाले. पहिला सामना झाला टाटा शार्क वर्सेस टाटा टायगर. दुसरा सामना झाला टाटा पॅन्थर्स वर्सेस टाटा ईगल. आता तिसरा सामना चालू आहे टाटा लायन वर्सेस आता चालू जो सामना आहे तो टाटा लायन वर्सेस टाटा वुल्फ. बॉलर चैतन चव्हाण. हे आमच्या खेळपट्टीमध्ये मैदानामध्ये ज्या बाउंड्री लाईन्स आहेत त्याच्या बाहेर उभं राहायचं आहे. पप्पू गाडे आपण लवकरात लवकर मुलांना पाठीमागे घ्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची पंचांना निर्णय देण्याचा काही त्रास होणार नाही. पहिला चेंडू चैतन चव्हाण यांचा. टाइम आउट हा 2 ओव्हर नंतरच आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली 21. एक चेंडू 21 धावा. चैतन चव्हाण यांचं पहिलं षटक या सामन्यामधलं. ऑडियन्स भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला. गेला 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 रे. दिसला नाही गेला. धावसंख्या झाली 22. 2 चेंडू 22 धावा. यापूर्वी झालेला सामना त्यामध्ये 25 धावा केलेल्या टाटा टायगर यांनी गणेश दया यांच्या हातात चेंडू. टप्पा टप्पा खेळत आणि आला चेंडू चैतन चव्हाण यांच्या हातात. जाऊ मी जाऊ. असं बोलू पूर्ण कंप्लीट. 3 चेंडू 23 धावा. टाटा वुल्फ यांचे. सुंदर चैतन चव्हाण यांचं पूर्णपणे बॉल सुंदर होता आणि ज्या गोष्टीची आपण मगाशी जास्तीत जास्त जवळ गेलेले सचिन तांबेने देखील बघितलं की या कशा प्रकारे आउट झाले असते. पण ज्या गोष्टीची भीती होती आणि तीच आता मात्र त्यांनी सक्सेस करून दाखवली. रिकॅप मध्ये पाहू शकता आपण. बॉल काउंट आहे ना. 23 धावसंख्या झाली 23. 3 चेंडू 4 चेंडू 23 धावा. नवीन फलंदाज किरण गट्टू विनायक आजगावकर यांच्या जागेवरती. चैतन चव्हाण यांचा चेंडू मात्र फसलेत चैतन. वाईटचा इशारा दिलाय पंचांनी. धावसंख्या वाढत 24. 4 चेंडू 24 धावा. कॅच आणि ओनर
दीपंकर जाधव यांनी झेलबाद स्वतःवरती खुश. आज संध्याकाळी भेटावं लागणार नक्कीच. भेटावं लागणार रे. ऋषिकेश तांबे सुंदर अशी शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 24. इथे जेवढे बसले तेवढं सगळ्यांना मी समजू शकतो. सुंदर सुंदर ऋषिकेश तांबे सुंदर. एक चेंडू खेळायला आले पण मात्र ज्या प्रकारे खेळले सुंदर. त्यांना नक्कीच त्यांच्या टीमला अभिमान असेल ऋषिकेश तांबे यांचा. धावसंख्या झाली आहे 26. 25 जिंकण्यासाठी 26. टाटा लायन्स यांना धावा 26 धावा करायच्या आहेत. पॅन्थर्स आणि टाटा रायनोज आपण कुठे असाल नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टाटा प्रीमियर लीग 2024 समर्थ एंटरप्राइजेस. त्याच प्रकारे आपण बॅनर लावलाय त्यांनी आपल्याला आज स्पॉन्सरशिप केली आहे. मॅन ऑफ द मॅच तूच आहेस रे, तूच आहेस. टाटा शार्कचे मॅन ऑफ द मॅच प्लेयर आहेत ते अल्पेश वाळके. मी विनंती करतो की बहादूर जडेजा आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आभार मानायचे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करायची आहे. रायनॉज या टीम मध्ये देखील एक मॅन ऑफ द मॅच आहे. समीर चाफे क्षेत्ररक्षण करण्यासाठी सुरुवात करायचे. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आपण पाहू शकता स्क्रीनवरती. अल्पेश वाळके, विक्रम मोरे, प्रथमेश रेडकर. शार्क प्लेअरचे
अल्पेश वाळके, टाटा पॅन्थर्सचे विक्रम मोरे, टाटा रायनॉसचे प्रथमेश रेडकर. आतापर्यंत जे सामने झाले त्यामधले हे 3 प्लेयर मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. 25 धावा बनवल्या आहेत टाटा वुल्फ यांनी. 26 धावा बनवायच्या टाटा लायन्स यांना. बहादूर जाडेजा स्वतः चेंडू हातामध्ये घेऊन फलंदाजीसाठी खेळपट्टीवरती यश गावकर आणि श्रीनिवास गणेश दया. पॅन्थर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या पुढील होणारा सामना यश गावकर आणि गणेश दया. उत्कृष्ट असे फलंदाजी देखील करतात, गोलंदाजी करतात. अंकित साळसकर आणि यश गावकर हे दोन्ही प्लेयर समान सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं शतक घेऊन येतील अंकित साळसकर, सामोरे जातील यश गावकर. 26 धावांचं लक्ष आहे टाटा लायन यांना. टीमचे कॅप्टन ओनर दीपंकर जाधव. शेवटचा विकेट घेतला त्यांनी झेल बाद आणि थांबून ठेवलं त्यांना 25 रनांवरतीच. चला सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतील अंकित साळसकर, सामोरे जातील यश गावकर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत 26 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. एक चेंडू निर्धाव चेंडू आला. यश गावकर यांनी चेंडू ओळखला, सन्मान केला चेंडूचा. पुढील चेंडू सामोरे जातील यश. आता मात्र तटवण्याचा प्रयत्न. आता देखील त्यांना जो पहिला चेंडू त्यांनी सन्मान केला, आता त्यांना मात्र या डॉट 2 चेंडू डॉट. अंकित साळसकर अनुभवी प्लेयर आहेत, त्यामुळे त्यांना कशा प्रकारे बॉलिंग करायची हे नक्कीच त्यांना ठाऊक असेल. आता देखील सेम चेंडू होता, जो टप्पा पकडून होता तोच टप्पा त्यांनी पुन्हा देखील तोच पकडला. 3 चेंडू 1 धावा. आता एक चोरटी धाव घेण्यामध्ये त्यांना यश आलं. यश आलं. धावसंख्या वाढत 1. 3 चेंडू 1 धावा. गणेश देखील त्यांना सेम चेंडू. फक्त हे डावकुरे हाताचे बॅट्समन आणि ते 4 चेंडू 1 धाव. संघाची धावसंख्या 1. भिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या वाढत 2. धावसंख्या झाली 2. शेवटचा चेंडू. सुंदर षटक आत्ताच अंकित साळसकर यांचं. 2 धावा दिल्यात या षटकामध्ये. त्यांनी 2 धावा दिल्यात. यष्टीरक्षकाचे देखील आभार. त्यांनी त्यांना तेवढीच ताकदीने मदत केली. अवलंबून असतो बॉलर की चेंडू जर सुटला, बॅट जर नाही लागली तर यष्टीरक्षकांनी त्याचं काम करावं.
जेणेकरून धावसंख्या वाढणार नाही. त्यांनी त्याचं योगदान द्यावं. त्या प्रकारे रन्स जास्त जाणार नाही. एक चेंड एक एक षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 2. टाटा लायन 26 धावसंख्यांचं लक्ष आहे त्यांचं. एवढा मोठा डोंगर गाठायचा आहे. पुढील षटक सागर जाडेजा, यश गावकर सामोरे जातील त्यांना. भिरकावून दिले समोरच्या दिशेला आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. याची अजूनपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. आपण तोपर्यंत रिकॅप बघा. ज्या प्रकारे चेंडू उसळून गेला. रिकॅप पाहू शकता आपण कशा प्रकारे चेंडू आला आणि चेंडू मारला. कॅच जवळ होते आणि पंचांनी आपले 2 हात वर करून सांगितले हा 6 आहे. हा आतापर्यंत दुसरा षटकार आहे. कोणीतरी कमिटी मेंबर दावा तिकडे. यश गावकर यांनी चेंडू पाहिला, ओळखला आणि समोरच्या दिशेला भिरकावून दिला. कारण का ते डावखुऱ्या हाताचे बॅट्समन असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे बॅटीचा वापर करून हा षटकार सीमा पार करून दिला. धावसंख्या वाढत 8. च्या अगोदर अंकित साळसकर यांची ओव्हर 2 धावांची दिली. आता मात्र त्यामध्ये भर पडली ती सागर जाडेजा यांनी. संघाची धावसंख्या वाढत 8. एक चेंडू 8 धावा. धावसंख्या झाले 9. 2 चेंडू 9 धावा. जसं मी बोललो की मागील ओव्हर मध्ये अंकित साळसकरनी जी ओव्हर टाकली त्याची आता मात्र भर सागर जाडेजा यांनी केली आणि चेंडू हवेत आहे. हाव ती कॅच घेतलीये. आउट झालेत यश गावकर. त्यांच्या जागेवरती खेळपट्टीवरती पंकज राणे अनुभवी प्लेयर आहे. धावसंख्या झाली आहे 9. 3 चेंडू 9 धावा. टाटा लायन्स 26 धावांचं लक्ष. आतापर्यंत 9 धावा झाल्यात. 3 चेंडू झाल्यात 9 धावा. सागर जाडेजा शतक घेऊन पंकज राणे यांना सामोर जातील. पंकज राणे सागर यांना डायरेक्ट बुंद्यामध्ये चेंडू आणि पंचांनी आउट घोषित केलाय. आउट झाले LBW. पहिलाच चेंडू होता. सागर जाडेजा पंकज राणे यांच्यासाठी न वाट बघतात त्यांनी डायरेक्ट त्यांच्या अटॅक केला आणि त्यांना यश आलं विकेट घेण्यामध्ये. LBW या स्वरूपामध्ये धावसंख्या झाली आहे 9. 4 चेंडू 9 धावा. किरण पोखरे हॅट्रिक घेण्याची चान्सेस आहेत सागर जाडेजा यांना. डावखुऱ्या हाताचे बॅट्समन किरण पोखरे.
पंचांचा निर्णय अंतिम. रमाकांत पवार सर, रोशन थापणे, धन्यवाद सर, आज आपल्याला पंच म्हणून लाभलेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण कुठलीही त्याच्याबद्दल काही बदल करू शकत नाही. यांची प्रत्येक खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली 9. 5 चेंडू 9 धावा. पोटामध्ये क्रॅम्प आला पण नक्कीच झेलबाद घेतला त्यांनी. रिक्स मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा झेलबाद होता. धावसंख्या झाली 9. किरण पोखरे झेलबाद. आतापर्यंत सागर सागर जाडेजा यांनी 3 विकेट घेतले आहेत. आणि ज्याची आतुरतेपणे प्रत्येक खेळाडू वाट पाहत होता, खेळाडू आला तो म्हणजे आकाश यादव. बॉलर नेम आहे विनायक आसगावकर. डावकुरे हाताचे बॉलर आहेत. आकाश यादव पिल्ला म्हणून ओळखले जातात. नको पहिलं षटक घेऊन हे कितवं षटक चालू आहे? तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली आहे 9. पहिला चेंडू गणेश दया यांना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेला फिरकावून दिला. डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या मिळतील 1. धावसंख्या झाली 10. पुढे येऊन तटवला चेंडू. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या वाढत 12. 2 चेंडू 12 धावा. झेल बाद होण्याची शक्यता पण झेल बाद होऊ शकले नाही कारण का झाडाला चेंडू लागला आहे. झाडाला चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्याचा 1 रन आहे. धावसंख्या झाली 13. चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज आकाश. बॅट पकडण्याची स्टाईल वेगळी. आता त्यांची स्टाईल मात्र बघूया काय संघासाठी करतायत ते. फिरकावून दिला चेंडू उंच गेलाय चंद्रोदय बिल्डिंग जवळ. ताकदीने फिरकावलाय पण 1 रन मात्र नक्कीच मिळतील त्यांना. हा चेंडू जर समोर असता तर नक्कीच त्यांना 6 म्हणून नक्कीच घोषित झाला असता. धावसंख्या वाढत 14. 4 चेंडू 14 धावा. पुन्हा त्याच दिशेला आता मात्र जरा घालून चेंडू मारला जेणेकरून सेफ शॉट असा त्यांनी शवला. मला किती पाहिजे नाही धावसंख्या किती झाली ती सांग. धावसंख्या झाली आहे 15. आता फिरवण्याचा प्रयत्न होता पण बॉल आणि बॅट ह्याच काहीच मिसमॅच.
धावसंख्या झाली आहे 15. ओव्हरची समाप्ती. आता त्यांना एका ओव्हरमध्ये 6 चेंडूंमध्ये 11 धावांचं समीकरण. सहा 11. 6 चेंडूंमध्ये 11 धावा. किरण गट्टू शेवटचं षटक घेऊन किरण गट्टू. गणेश दया सामोरे जातील त्यांना. 11 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. सिक्स फोर ला तैनात आहेत सगळे प्लेयर. पहिला चेंडू किरण गट्टू यांचा सामोर जातील गणेश दया. पुढे येऊन भिरकावलाय. समोर मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मागच्या दिशेला गेला. पॅटीच्या वरच्या पट्ट्याला लागून चेंडू मागे. धावसंख्या 1 मिळतील. धावसंख्या वाढत 16. 5 चेंडू 6 धावा. आज चेंडूंमध्ये 10 धावांचं रन पाहिजे. 10 धावा त्यांना. लायनला कंपल्सरी चेस करायचा आहे. किरण गट्टू दुसरा चेंडू. ज्या प्रकारे बॅटिंग करतात त्यांचे हे फेवरेट शॉट्स असे दिसून येतात असं वाटतं. जास्तीत जास्त यष्टीरक्षकच्या मागे मागच्या बाजूला मिलच्या साईडला मारले त्यांनी चेंडू. धावसंख्या झाली 17. 2 चेंडू 17 धावा. हे बॉल दे रे. चार चेंडू 9 धावांचं लक्ष. विक्रम आता लायन ह्याला 1 आणि 2 1 चे फटके नाही तर 2 चे फटक्यांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 18. 3 चेंडू 18 धावा. त्यांना गरज आहे ती लायनला 2 चे फटक्यांची. पंचांनी आउट घोषित केलाय. रनआउट झाले आहेत. आकाश यादव आउट झालेत. त्यांच्या बॅटीला बॉल लागत होत्या. 1 चे का असे 2 चे. किरण गट्टू शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंमध्ये 8. किरण अरुण पाटील चेंडूला सन्मान देत होते पण चेंडूंनी त्यांना सन्मान दिला. डायरेक्ट बोल्ड. रिकॅप मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे ते बोल्ड झालेत. किरण गट्टू यांनी डायरेक्ट स्टंपामध्ये त्यांना चेंडू टाकला. त्यांना वाटलं की वाईट जाईल पण अरुण पाटील यांचा थोडासा नेम चुकला आणि त्यांचा अंदाजही चुकला. नवीन फलंदाज
चेतन चव्हाण बॅटिंग बॉलिंग तर नक्कीच त्यांनी चांगली केली आज. बॅटिंग बघूया काय करतायत संघासाठी. कटून दिलाय समोरच्या दिशेला आणि हा सामना हा टाटा लायन्स जिंकलेले आहेत. हॅलो 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 आता होणार हॅलो 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 आता होणारा सामना टाटा पॅन्थर्स विरुद्ध टाटा लायन्स टाटा रायनोस.